साधारणतः आता 1 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालेलं आहे याची उत्सुकता तुम्हाला देखील असणार, तर ती उत्सुकता आम्ही थोडीशी शमावतो। पुण्यामध्ये संथ गतीनं मतदान सुरू आहे। सगळ्यात कमी मतदान हे पुण्यात झालंय। पुण्यामध्ये 1 वाजेपर्यंत 22.58% मतदान झालंय। राज्यामध्ये आतापर्यंत सरासरी 35.70% मतदान झालंय। कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे 42% मतदान झालंय। पुण्यामध्ये मात्र सगळ्यात कमी म्हणजे 22.58% फक्त मतदान झालेलं आहे। संथ गतीनं या ठिकाणी मतदान सुरू आहे। खरं तर सकाळच्या वेळेला मतदान करण्याकडे लोकांचा कल असतो, मात्र पुण्यामध्ये असं काही दिसलं नाही। खरं तर शिक्षणाची पंढरी म्हणून पुणे ओळखलं जातं, मात्र त्याच ठिकाणी मतदानाबाबत तेवढी जनजागृती झालेली नाही, लोकांमध्ये जागृती नाही असं दिसतं। आणि त्यामुळे पुण्यात फक्त 1 वाजेपर्यंत 22.58% मतदान झालेलं आहे। चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या भागामध्ये सुद्धा 70% जवळपास मतदान होतं। पुणे तर शिक्षित शहर आहे, शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं, सांस्कृतिक नगरी आहे, मात्र तिथेच मतदानाला अनुत्साह या ठिकाणी दिसून येतोय। कोल्हापूरमध्ये मात्र सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे। पुण्यामध्ये थेट जाऊयात आपण, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त मतदान होतं आणि जिथे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते त्या पुण्यामध्ये मात्र सगळ्यात कमी मतदान होतंय। नक्कीच निखिला, पुण्यातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण की दुपारचे 2 वाजत आलेले आहेत आणि 2:40 तापमानाच्या आसपास पारा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि पुणेकर जे आहेत ते 1 ते 4च्या दरम्यान बाहेर पडत नाहीत। त्यामुळे ही टक्केवारी जी आहे ती कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। मात्र ही टक्केवारी जी आहे ती 4 नंतर 6 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत ते बाहेर पडलेले असतील। 1 वाजेपर्यंत हे मतदान आहे, कारण की पुणेकर सकाळी 7 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती होते आणि सर्व मतदान केंद्रावरती अल्प प्रतिसाद जो आहे तो 1 ते 4 या दरम्यान मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर सकाळपासून मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत, 6 वाजल्यापासून लोक जे आहेत अनेक मतदान केंद्रावरती रांगेमध्ये उभा होते। कोथरूड असतील, त्याचबरोबर उपनगरातील अनेक केंद्रांवरती सकाळी 6 वाजल्यापासून जी गर्दी सुरुवात होती, मात्र 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। मोठा उत्साह जो आहे तो 7 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत पाहायला मिळाला। मात्र 12 नंतर जी आकडेवारी जी आहे ती घसरलेली आहे आणि ही टक्केवारी जी आहे ती 4 नंतर मोठ्या प्रमाणात पुणेकर जे आहेत ते मतदानासाठी बाहेर पडतील असं सध्या बोललं जातंय आणि आकडेवारी जी आहे ती 4 नंतर मोठ्या प्रमाणात आणि पुण्यातील आकडेवारी ही 60% पुढे गेलेली असेल। निखिला जी नक्कीच, थेट जाऊयात जळगावमध्ये पंकज दळवी यांच्याकडे। पंकज, जळगाव मधला उन्हाळा अति भयानक असतो, खरं तर तिथे किती टक्के साधारणतः मतदान झालंय? मतदारांमध्ये किती उत्साह आहे मतदानासाठी? निखिला, सकाळची जळगावची दृश्य आपण बघितली होती, बायका असो किंवा मोठ्या संख्येने उतरले होते। आताचे दृश्य दाखवूया, दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत। मतदारसंघावरती अजिबात उत्साह दिसत नाही। आपण बघतोय मतदान करण्यासाठी जे आहेत त्या 3 महिला ज्या आहेत त्या रांगेमध्ये आहेत, 3 महिला रांगेमध्ये आहेत। दुपारी ऊन असल्यामुळे लोक मतदान करणं टाळतात। आपल्यासोबत काही जळगावकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दुपारच्या वेळी एवढ्या संथ गतीने का मतदान होत आहे? काका, तुम्ही दुपारी नेमकं 2 वाजताच्या मुहूर्तावरती मतदानाला आलेला, दुपारी लोक निघत नाही, काय सांगाल, उत्साह कसा आहे? एक तर दुपारी गर्दी नसते, त्यामुळे ती वेळ आम्ही निवडलेली आहे आणि त्यामुळे इथे गर्दी नसल्यामुळे चांगल्या पद्धतीने मतदान लवकरात लवकर करता येतं। किती उन्हाळा आहे बाहेर? उन्हाळा भरपूर आहे, जळगावचा उन्हाळा सर्वांना माहिती आहे, तसंच आहे। जवळजवळ हे 42-43 डिग्री टेम्परेचर चालू आहे। आणखीन काही महिला मतदार आहेत। आप दोपहर को वोटिंग करने आई हो, आमतौर पर भीड़ नहीं दिख रही, कुछ लोग नहीं दिख रहे, आप अभी क्यों वोट डालने हैं दोपहर के टाइम? धूप हो या छाँव हो, लेकिन हमारा अधिकार है वोट देना और मैं उस अधिकार का उपयोग करने आई हूँ। और मुझे आज बहुत खुशी है कि मैं अपनी शक्ति यहाँ पर दिखाने आई हूँ कि मेरा वोट एक नई सरकार बना सकता है, नए भारत को बना सकता है। लेकिन आमतौर पर यहाँ पे धूप बहुत है, लोग काफ़ी कम दिख रहे हैं। हाँ, ये तो बात है कि धूप बहुत कम ज़्यादा है और लोग कम हैं, लेकिन ठीक है, सुबह सुबह ज़्यादातर लोगों ने वोटिंग कर ली और शायद 5 बजे तक काफ़ी लोग वोटिंग करें। लेकिन अभी हम लोग ये सोच के आए कि कम भीड़ होगी तो हम आराम से मतदान कर सकते। तुम्ही सुद्धा आज विचार करून आलात का, गर्दी कमी असेल, मतदानाला रांग नसेल, म्हणून ऊन सहन करून तुम्ही मतदानाला आलात का? अगदी त्याच विचाराने आम्ही आलो।
किती गर्दी सकाळी गर्दी होती का? हो, सकाळी गर्दी होती. दुपारी सुद्धा येण्याचं का ठरवलं तुम्ही? ऊन आहे भरपूर, किती ऊन आहे, काय वातावरण सांग? तर आता चांगलं टेम्परेचर भरपूर आहे, तरी 40 ते 42च्या आसपास असावं. पण सकाळी कमी असतं, पण एक तर गर्दी खूप असल्यामुळे मग आम्ही मुद्दाम सकाळी आलो नाही. आणि संध्याकाळी पण बरीच गर्दी असते. दुपारी 2-1-1:30 पर्यंत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 4 नंतर प्रचंड गर्दी असते, रांगा लागतात. आणि म्हणून जे आहे ते काही सुज्ञ जळगावकर ज्याला आपण म्हणू शकतो, त्यांनी दुपारी 2च्या उन्हाच्या झळा सहन करून सुद्धा मतदानाला येण्याचा मार्ग पत्करला. मात्र माझ्या मागची दृश्य मी पुन्हा एकदा दाखवतोय की तिकडे जे आहे ते मतदार फार दिसत नाहीयेत. वास्तविक जळगाव स्टेशनच्या बाहेरचं हे मतदान केंद्र आहे. त्या मतदान केंद्रावरती जे आहे ते फार गर्दी असते, भरपूर लोक इकडे रांगेमध्ये असतात. मात्र तरी सुद्धा या दुपारच्या वेळी इथे मतदान केंद्रावरती नक्कीच पंकज, आणि जळगाव मधला उन्हाळा खूप कडक असतो, तापमान खूप जास्त असतं, त्यामुळे 1 ते 4च्या मध्ये थोडासा हा वेग मंदावतो. मात्र तरी देखील जळगावमध्ये 33% मतदान जे आहे ते 1 वाजेपर्यंत झालेलं आहे. थेट आपण नगरमध्ये जाऊयात, कारण नगरमध्ये तशी चुरशीची लढत आहे. या ठिकाणी आपले प्रतिनिधी पांडुरंग रायकर आपल्या सोबत आहेत. पांडुरंग, नगरमध्ये कसा प्रतिसाद, किती टक्के मतदान? नगरमध्ये मतदारांचा उत्साह अगदी सकाळपासूनच पाहायला मिळाला. कारण 7 वाजल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आबाल वृद्ध असेल, लहान तरुण, सर्व जे मुलं येतं ते मतदान करताना या ठिकाणी सर्वत्र गर्दी करत होते. नगरचा पारा 39 अंशावर पोहोचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 1 वाजेपर्यंत 35% मतदान झालेलं आहे. आणि नगरची जी लढत आहे ती लक्षवेधी आणि राज्यामध्ये सर्वांचं पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असलेली ही लढत आहे. कारण या ठिकाणी सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे 1 ना 1 मतदान हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही पार्टीच्या वतीनं, दोन्ही पक्षाच्या वतीनं जे कार्यकर्ते आहे तर तेही मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. आत्ता जरी उन्हाचा पारा वाढला असेल आणि तापमान तरी थोडंसं मतदारांचा जो रिस्पॉन्स आहे तो कमी मिळत असला तरी तापमान जसजसं कमी होईल तसतसं मोठ्या प्रमाणात मतदार हे बाहेर काढले जातील. आणि शक्यता आहे की रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणचं मतदान सुरू राहणार आहे. कारण उन्हाचा कडाका असल्यामुळे काही नागरिकांनी आता बाहेर पडण्याचं टाळलेलं आहे. मात्र ऊन जेव्हा कमी होईल तेव्हा बरेचसे नागरिक बाहेर येतील आणि अनेक ठिकाणी अक्षरशः रांगा लागतील. आणि रात्री उशिरापर्यंत, काही ठिकाणी 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत सुद्धा मतदारांच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदा नेहमीच्या तुलनेपेक्षा अहमदनगरमधील जो काही मतदानाची आकडेवारी ती निश्चित वाढणार आहे. कारण यासाठी आता म्हणजे स्वतः उमेदवार आहेत, दोघंही उमेदवार सर्वत्र फिरत आहेत, मतदानाचा आढावा घेत आहेत. आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे हे आपल्या ताफ्यासह जिल्ह्यातील ज्या ठिकाणी महत्त्वाचे बूथ केंद्र आहेत, मतदान केंद्र आहेत, विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला लीड मिळेल अशा ठिकाणी ते ठाण मांडून आहेत. सहकुटुंब सर्व त्यांचं प्रचारामध्ये आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे साहजिकच अहमदनगरला आता जरी 35% मतदान झालं असलं तरी ऊन उतरल्यानंतर मात्र हा टक्केवारी जी आहे निश्चित वाढणार आहे. निखिला, नक्कीच थेट जाणार आहोत बारामतीमध्ये विलास आठवले यांच्याकडे. विलासजी, बारामतीमधली लढत देखील तेवढीच रंगतदार आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर बारामतीकडे आहे. बारामतीमध्ये कसा रिस्पॉन्स आहे मतदानासाठी? सकाळी 36 म्हणजे 1 वाजेपर्यंत 36% मतदान होतं. रांगा मोठ्या होत्या. पण आता जी चित्र पाहतोय आता ही गर्दी कमी झाली, कारण उन्हाचा पारा खूप मोठा आहे. आणि बारामतीमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढी जिल्ह्यामध्ये कुठे नसतील, म्हणजे महाराष्ट्रात कुठे नसतील. असं जरी चित्र असलं तरी बारामतीचं वातावरण जे आहे ते दमट आहे. त्यामुळे ऊन इथे पडलं की खूप गरम होतं आणि लोक बाहेर फारसं पडत नाही. म्हणजे वाफा ज्या निघतात उन्हाच्या त्याच्यामुळे तो त्रास सहन होतो. त्यामुळे हे मतदान जे 3 वाजल्यानंतर कदाचित या मतदान केंद्रावर रांगा दिसू शकतील. पण या दरम्यानच्या काळात मतदान नेमकं कमी झालेलं आहे. पण सकाळी जो उत्साह होता तो आपण पाहिला आहे. महिलांच्या मोठ्या रांगा, पुरुषांच्या मोठ्या रांगा. मतदान जर कमी झालं तर त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितच निकालावर होणार आहे. कारण प्रत्येकाला आपली टक्केवारी वाढवायची आहे. सुप्रिया सुळे असतील, कांचन कुल असतील, या दोघांमध्येही दुरंगी लढत जी पाहायला मिळते. दोघांकडूनही मतदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. सुप्रिया सुळे असतील, अजितदादा पवार असतील, पार्थ पवार मावळमध्ये आहेत, पण रोहित पवार हे सर्वजण मतदारसंघात फिरत आहेत, गावागावामध्ये जाऊन मतदान करा अशा प्रकारचं आव्हान करत आहेत. त्यामुळे आता दुपारच्या वेळेला गर्दी खूप कमी आहे, तरी सुद्धा काही तुरळक जे आहे ते मतदार येत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावतात.
जी नक्कीच धन्यवाद सगळ्यांचे. जी काही माहिती तुम्ही या संदर्भात दिलेली आहे त्याबद्दल. आतापर्यंत सरासरी जी आहे ती 30% मतदान जे आहे ते झालेलं आहे. अर्थात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.